रोजच्यापेक्षा आज थोडंसं जास्तच घाई गडबड होती, कारण मी उठायला थोडंसं लेट केलं, त्यामुळं थोडीशी कामं उशिरा होत होती. नाश्ता बनवायला घेतला पहिला आणि आज मी बऱ्याच दिवसांनी रवा उत्तप्पा बनवणार होते. पडदेशी बॅटर वगैरे टाकून पॅनवर छानशी रवा उत्तप्पा बनवून घेतले आणि त्यासोबतच सुक्या खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी बनवली होती. नाश्ता वगैरे केला, ऑफिसला गेले आणि इव्हनिंगच्या वेळेला थोडंसं लवकरच घरी आले, कारण आम्हाला जायचं होतं स्वामींच्या मठात. स्वामींच्या मठात जाताना आम्हाला केळी घेऊन जायचं होतं, पण नंतर लक्षात आलं म्हणून तिथल्या एका स्टोअरमधून घेतलीत. त्यानंतर एक काम होतं माझ्या स्टोअरमध्ये, तिथून काम वगैरे करून घरी आले आणि पटदिशी स्वयंपाकाला लागले. आणि जे सकाळचं बॅटर थोडंसं जास्तीचंच बनवलं होतं मी, कारण मला संध्याकाळचं पण ते खायला प्रचंड आवडतं. त्यामुळं ते संध्याकाळी पण मी काहीतरी बनवणार होते. आप्पे बनवावे म्हटले तर नवरोबा बोलले, "नको, जे सकाळी डोसे बनवले होते तेच बनव." त्यासोबतच कुकर लावला होता साईडला. त्या शिट्ट्या होतायत तोवर मी हे सगळं बनवून घेतलं आणि आज वरण-भात आणि वांग्याची भाजी असं काहीसं जेवण होतं. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोवर बाय.